सेकंदात अप्रूव्हल देणं चालू आहे, सेकंदात. आणि अचानक तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय रिसबमिट. विषय फक्त एकच, लाडकी बहिणीचे 3000 रुपये आले की नाही हीच चर्चा चालू आहे. आता पहा, ज्यांनी नारी शक्ती ॲपवरती फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अप्रूव्हल आलं असेल, त्यांना पैसे आलेले असतील, किंवा ज्यांचं आधार सीडिंग अद्याप झालेलं नाही त्यांचे पैसे होल्डवर असतील. त्यामुळे ज्यांनी आधार सीडिंग बँकेत केले नाही त्यांनी लवकरात लवकर करून घ्या, त्यांचे पैसे हे 31 ऑगस्टपर्यंत येतील. पण पहा, ज्या भगिनींनी पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे किंवा 1 ऑगस्टपासून फॉर्म भरलेला आहे, अजून फॉर्म भरत आहेत, त्यांचा फॉर्म अप्रूव्हल द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अप्रूव्हल कशा पद्धतीने असतं आणि त्याचबरोबर त्यांचा जर फॉर्म रिजेक्ट किंवा चुकीचा असेल तर रिसबमिटसाठी देण्यात आलेला आहे, तो कशा पद्धतीचा असतो हे काळजीपूर्वक आत्ताच तपासायचं आहे. आता पहा, पोर्टलवरती किती भगिनींनी फॉर्म भरलेले आहेत ते सर्वात प्रथम पाहू शकता. स्क्रीनवरती पहा, 70,59,371. यामध्ये 70 लाखापैकी जवळजवळ 24,41,000 महिला ह्या मंजूर झालेल्या आहेत. स्क्रीनवरती पहा, मंजूर झालेले आहेत. या मंजूरमध्ये तुम्ही असणं गरजेचं आहे. या मंजूर लिस्टमध्ये तुम्ही असाल तर 4,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. कारण ज्या भगिनींनी पोर्टलवरती फॉर्म भरलेला आहे त्यांचे पैसे अद्याप आलेले नसतील, तर ते पैसे कधी येणार? सप्टेंबरमध्ये येणार आहेत, 4,500 म्हणजे 3 हप्ता. तर आता पहा भगिनींनो, तुम्ही फॉर्म कसा चेक करायचा अप्रूव्हल झालेला, तसेच जर रिजेक्ट केला असेल तर तो रिसबमिट आला असेल तर तो कसा करायचा हे व्हिडिओच्या माध्यमातून पहा, अन्यथा तुमचे पैसे हे येणार नाहीत. तुम्ही जर अप्रूव्हल असाल तरच तुमचे पैसे येणार आहेत. तर पहा, पोर्टलवरती जर रिफ्रेश केलं तर इथे आधी सर्वात प्रथम अप्रूव्हलची संख्या पहा, 24,41,226. मी रिफ्रेश करतोय, 226 आकडा लक्षात ठेवा. 523 सेकंदात अप्रूव्हल देणं चालू आहे, सेकंदात. अप्रूव्हलचा सिस्टीम फास्ट झालेली आहे. पोर्टलवरती अर्ज कमी आलेत पण अप्रूव्हल फास्ट व्हायलेत, कारण बऱ्याचशा भगिनींनी सर्वच्या सर्व आता फॉर्म भरून झालेले असतील, थोड्याशाच महिला असतील ते आता फॉर्म भरत आहेत. तर पहा, अप्रूव्हल सिस्टीम पाहण्यासाठी ज्यांनी कोणी फॉर्म भरलेला आहे, आता भगिनींनी तुम्ही भरला असाल तुमच्या लॉग इन थ्रू तर तुम्ही पहा, किंवा ज्या व्यक्तींनी भरलेला आहे त्यांनी कसं चेक करायचं ते पहा. त्यांना सर्वात प्रथम इथे अर्जदार लॉग इन करावं लागेल. या अर्जदार लॉग इनवरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर जो पासवर्ड ठेवलेला आहे तो टाईप करा, कॅप्चा फिल करा आणि लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इन सक्सेस होऊन जाईल. यापूर्वी केलेले अर्ज हा ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कारण इथेच आपल्याला सर्व काही पाहता येणार आहे. आता पहा, मी हे हाईड ठेवतोय, पण इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये फक्त तुम्ही पाहायचं आहे. सर्वच्या सर्व अप्रूव्हल, सर्वच्या सर्व सेकंदात अप्रूव्हल चालू आहे, फास्ट काम चालू आहे. इथे पाहू शकता अप्रूव्हल शिवाय काहीच नाही. पुढच्या नेक्स्टमध्ये पहा, अप्रूव्हल जवळजवळ 30 जणांचे फॉर्म आहेत, कालपर्यंत रिव्ह्यूमध्ये होते सर्वांचे अप्रूव्हल, आणि अचानक तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसतंय रिसबमिट. म्हणजे काय, एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. सर्वच फॉर्म अप्रूव्हल होतील असे नाही, एखादा रिजेक्ट होऊ शकतो. चुकीचा भरला असाल तर तो रिसबमिटसाठी येऊ शकतो. सर्वात प्रथम इथे पहा, रिसबमिट आणि अप्रूव्हलचा मेसेज दिसत आहे. या 2 भगिनी आहेत. आता यामध्ये अप्रूव्हलचं सर्वात प्रथम सांगतो आणि रिजेक्टचं पण सांगतो ते कसं एडिट करायचं. अप्रूव्हल असेल, इथे डोळ्याचं चिन्ह आहे, तिथे क्लिक करून पहा खरोखरच अप्रूव्हल झालाय काय. खालती या, खालती आल्यानंतर इथे तुम्हाला चेक करायला भेटतंय. या भगिनीचं काल रिजेक्ट होतं आणि त्याचा फॉर्म मी भरलेला होता. तर पहा, इथे तुम्हाला दिसत असेल डिस्ट्रिक्ट लेवल रिजेक्ट होतं, प्रोव्हिजनली रिजेक्ट, आधार कार्ड नॉट अपलोड. म्हणजे पहा, ज्या भगिनींनी सुरुवातीला फॉर्म भरलेले होते OTP थ्रू, त्यांनी आधार कार्ड अपलोड केलेलं नव्हतं, बँक पासबुक अपलोड केलेलं नव्हतं. मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतोय की तुम्ही आधार कार्ड अपलोड केलेला नव्हता तर तुमचा रिजेक्ट होऊन रिसबमिटसाठी येईल, त्यावेळेला अपलोड करावं लागेल. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तुमची एक चूक म्हणजे व्हॉट्सअप चॅनलवरती फॉलो करून ठेवला नाही, त्यामुळे तुम्हाला अपडेट येत नाही. तर पहा, इथे आधार कार्ड नॉट अपलोड, प्लीज आधार नंबर ॲड डॉक्युमेंट. तर ते ॲड करा म्हणून काल एक मेसेज आलेला होता रिजेक्ट म्हणून. त्यानंतर इथं मी त्यांचा फॉर्म परत फिल केला, पेंडिंग होता आणि आज अप्रूव्ड झाला. आता पहा, इथे तुम्हाला तारीख दाखवतो, प्रूफ दाखवतो. इथे पहा, ह्यांचा फॉर्म पेंडिंगमध्ये कधी होता, इथे पाहू शकता 23 तारीख. इथे 23 दिसतंय आणि इथे 24.
एका दिवसात फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे. रिजेक्ट केलेला 21 तारखेस, भरला 23 तारखेस, अप्रूव्ह 24 तारखेस स्क्रीनवरती दिसतंय. त्यामुळे अप्रूव्ह होणं गरजेचं आहे. अप्रूव्ड ऑन डिस्ट्रिक्ट लेवल असा मेसेज शो होणं गरजेचं आहे. आता पहा, आपल्याला दुसरा ऑप्शन रिजेक्ट झालेला आहे, त्या महिलेने काय करावं. इथे पहा रिसबमिटचा ऑप्शन आहे, डोळ्याचा आयकॉन आहे आणि इथे पेन्सिलचा आयकॉन आहे. पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचंच आहे, पण डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करा, कारण काय चुकीची बाब आहे ती पहिला जाणून घ्या. तर पहा, या भगिनीचं डिस्ट्रिक्ट लेवल रिजेक्ट केलेलं आहे. आधार कार्ड नॉट अपलोड, प्लीज अपडेट आधार नंबर अँड डॉक्युमेंट, म्हणजे डायरेक्टलीच रिजेक्ट केलेला आहे, कारण सुरुवातीला फॉर्म भरलेला होता, त्यांना चान्स आहे आधार कार्ड अपलोड करण्याचा. आता हे रिजेक्ट आहे. आता ह्यांना फॉर्म कसा भरायचा, इथे पेन्सिलचा आयकॉन आहे, चेक करू शकता. या पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आधार नंबर कॅप्चा टाकून व्हॅलिडेट डाटा करायचा. त्यानंतर त्या भगिनीचा डाटा ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला फाईल अपलोड करावी लागेल आधार कार्डची. आता त्या संदर्भात मी व्हिडिओ बनवलेला आहे, हा व्हिडिओ सप्ताच तुम्हाला तो प्ले करून पाहावा लागेल. तो व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा, व्हिडिओ संपतेवेळी. आता पहा, ज्या भगिनींचं 31 ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल होईल त्यांना सप्टेंबर महिन्यात 4,500 रुपये येणार आहेत. आता ते कधी येतील, कोणत्या तारखेला येतील, ही अपडेट व्हॉट्सअप चॅनलवरती देणार आहे, तसेच व्हिडिओच्या माध्यमातून या चॅनलवरती देणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअपवरती जाऊन फॉलो करा तिथे नोटिफिकेशन घेण्यासाठी. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.